तथागत भगवान गौतम बुद्ध, भगवान बुद्धाचा धम्म आणि त्यांचा संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री करून दर रविवारी आपण मिलिंद प्रश्न वाचतो. तर आजही मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण. मागच्या वेळेस आपण सामान्य श्रमण आणि श्रेष्ठ श्रमण याच्यामध्ये भंते नागसेनाला राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण बघितलं होतं. आजचा प्रश्न गुणाचा प्रकाश म्हणजे भगवंतानी आपल्या गुणाविषयी किंवा आपली स्तुती करण्याविषयी काय म्हटलेलं आहे ते आज आपण बघूया. भंते नागसेन तथागतांनी म्हटले आहे की हे भिक्षू, जर दुसरे कोणी माझी धर्माची अगर संघाची तुमच्या समोर स्तुती करू लागले तर त्यामुळे तुम्ही उगीच फुलून जाता कामा नये. परंतु शैल ब्राह्मणाने त्यांची तोंडभर स्तुती केली असता ते स्वतःच आनंद विभोर होऊन गेले होते आणि स्वतःच्या चांगुलपणाची अतिशयोक्ती करीत असता म्हणाले की हे शैल, मी स्वतःच राजा आहे, अलौकिक असा धर्मराजा आहे. धर्मानुसार सदाचाराची मी सतत राजचक्रे या भूमीवर फिरत ठेवतो. माझ्या वाचून कोणालाही चक्रे फिरवता येणे शक्य नाही. भंते दुसऱ्याची स्तुती केल्यास फुलून जाऊ नये असे म्हणणारे तथागत स्वतः शैल ब्राह्मणाने केलेली स्तुती ऐकून कसे काय आनंद विभोर होऊन गेले की त्यांची कृती त्यांनी प्रथम केलेल्या विधानाशी विसंगत वाटते. आणि समजा ते स्वतः अशा स्तुतीने फुलून गेले असतील तर त्यांनी केलेले विधान खोटे असले पाहिजे असे मला वाटते. तेव्हा अशा गुंतागुंतीच्या कोड्याचे तुम्हीच निरसन करून सांगावे व सत्यप्रकाश आणून द्यावा. प्रश्न असा आहे की राजा मिलिंदाने भंते नागसेनाला विचारलेलं आहे की भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की भिक्षू हो, जर माझी कोणी स्तुती करत असेल तर तुम्ही आनंदित किंवा हुरळून जाण्याची काही गरज नाही. आणि एका ठिकाणी शैल ब्राह्मणाने भगवान बुद्धाची भर सभेमध्ये स्तुती केलेली आहे आणि त्यावर भगवंत उत्तर देताना सांगतात की शैल, मी ह्या पृथ्वीवरचाच नाही तर ह्या ब्रह्मांडामधलाही धर्माचा राजा आहे. मी धर्माची चक्रे अनेक वेळेस फिरवलेली आहे. आणि मग राजा मिलिंद प्रश्न विचारतात की भगवान बुद्धाला भिक्षूजवळ सांगतात की माझी स्तुती केली तर त्याच्याकरता आनंदित होऊन जाऊ नका किंवा हुरळून जाऊ नका. हे जर खरं मानलं तर शैल ब्राह्मणाने केलेली स्तुती भगवान बुद्धांनी आनंद विहोर पदाने कशी काय स्वीकारली. मग ह्या दोन्ही मधलं कुठलं तरी वाक्य खोटं असलं पाहिजे. आताच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक माणूस हा स्तुतीचा भोक्ता असतो. कारण वाईट आपल्याविषयी कोणी बोललेलं आपल्याला कोणालाच आवडत नाही. समीक्षा खरी वाईट असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, तेने मुक्तिचारी साधी आल्या. भगवंत भिक्षूला सांगतात की भिक्षू, माझ्याविषयी जर कोणी चांगलं बोलत असेल तर तुम्हाला हुरळून जायचं गरज नाही. पण त्यामध्येच भगवंत हेही म्हटले आहे की जर माझी कोणी निंदा करत असेल तर तुम्हाला वाईट वाटून घेण्याचंही काही कारण नाही. पण राजा मिलिंदाने तो पुढचा शोर सोडला आणि त्यांनी एवढाच पकडला. आणि दुसरा शैल ब्राह्मणाचा प्रसंग आहे की शैल ब्राह्मण, ह्या शैल ब्राह्मणाच्या गावामध्ये भगवंताला भिक्षा मिळालेली नाही. भगवंत बिना, मागच्या प्रश्नात आपण बघितलं असेल की भगवंताला शैल ब्राह्मणाच्या गावामध्ये भिक्षा मिळत नाही. तो एक प्रश्न राजा मिलिंदाने विचारला होता. पण जेव्हा भगवंत त्या शैल ब्राह्मणाच्या गावातून जातात आणि एका सभेमध्ये शैल ब्राह्मण येतो तेव्हा त्याला भगवंताची खरी बोधी कळते आणि मग तो भगवंताची स्तुती करतो. आपणही इथे हा प्रश्न कसा रिलेव्हंट आहे की आत्ताच्या घडीलाही की आपल्या सगळ्या संघटना कशामुळे फुटतात तर संघटनाच्या मोरक्याची अतिस्तुती होते. होते की नाही साहेब, तुमच्याशिवाय दुसरं कोणी नेतृत्वच करू शकत नाही. आपण हुरळून जातो. भगवान बुद्धांनी त्यावेळेसही सांगितलं होतं. भगवान बुद्धाच्या काळामध्ये
दोन भिक्षू गावामध्ये चारिकेला गेले आणि भगवान बुद्धाविषयी वाईट बोलत होते लोक. शिष्याला आता आपल्या घरातल्या कुठल्याही माणसाला जर वाईट बोललं तर आपल्याला वाईट वाटतं. ते तर भगवंत होते. भगवंताविषयी वाईट बोललेलं त्यांना सहन झालं नाही आणि मग त्या गावातल्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की जैन जसे चमत्कार करून दाखवतात तसे भिक्षू चमत्कार करत नाहीत, भिक्षूंनी केले पाहिजे. आणि तो शिष्य तिथे चमत्कार करून टाकतो. चंदनाचं भिक्षापात्र, खूप मोठी कथा आहे ती याच्यामधली. चंदनाचं पात्र तो हात न लावता श्रीधी बलाने तो भिक्षापात्र हात न लावता काढतो. ही वार्ता भगवंताच्या कानावर जाते. तेव्हाच प्रवचन आहे ते भगवंताचं, की भगवंत तेव्हा प्रवचन करतात की भिक्षू की चमत्कार दाखवायचा नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त होते, परंतु ती प्राप्त करण्याला कितीतरी जन्माचं फळ उपयोगाला येतं आणि म्हणून ते भिक्षूला कुठलाही चमत्कार करायला सांगत नाही. त्याचबरोबर ते सांगतात की माझी कोणी स्तुती केली तरी हुरळून जायचं नाही आणि माझी कोणी निंदाही केली तरी हुरळून जायचं नाही, कारण मी ह्या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे आहे. मला त्याने काहीही परिणाम होत नाही. परंतु राजा मिलिंद हे दोनच प्रश्न विचारतो की भगवंत भिक्षूला सांगतात पण शैल ब्राह्मणाची स्तुती मात्र, शैल ब्राह्मणाने अशी स्तुती केलेली असते की भगवंत तुमच्यामुळेच सगळं काही होतं. तर भगवंत त्यावेळेस सांगतात की हो, मी धर्माचा राजा आहे, धम्मचक्र माझ्याशिवाय कुणी फिरवू शकत नाही. म्हणण्याचा उद्देश काय होता भगवंताचा, की जोपर्यंत बुद्ध निर्माण होत नाही तोपर्यंत धम्माचं चक्र फिरवल्या जात नाही. आणि मग त्याचीच संकल्पना आहे त्यांच्या अगोदर झालेले 27 बुद्ध. हे करत असताना राजा मिलिंदाने भंते नागसेना पुढे टाकलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न आजच्या घडीलाही आपल्याला लागू होतो. कसा लागू होतो, तर आपण आर्थिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात असो, आध्यात्मिक क्षेत्रामध्येही त्या वेळेचा भिक्षू संघ आज का निर्माण होऊ शकला नाही, तर आजचा भिक्षू पण आत्मस्तुतीपर. भिक्षूलाही वाटतं ना की मलाच मोठं म्हटलं पाहिजे, कारण भगवान बुद्धाला हे अपेक्षित होतं की माझ्यानंतर धम्माच्या आचरणानुसार भिक्षू वागेल आणि मग आपल्या आत्मस्तुतीच्या पाठीमागे लागणार नाही. ज्याला आत्मस्तुती म्हणतो आपण, त्याला एक शब्द आहे बघा, आत्ममुग्धता. कारण आपण आपल्याविषयी भरभरून सांगत असतो. कुठेही गेलं की कुठलाही माणूस आपले दोष कुठल्या सभेमध्ये एखाद्या वक्त्याने सांगितलेत का, की माझे असे असे दोष आहेत, मला हे होतं, हे कुणी सांग. आत्ममुग्धता म्हणजे स्वतःविषयी दुसऱ्यांनी चांगलं बोलणं हे प्रत्येकाला आवडतं. भगवान बुद्धांनी त्याच्याच करता सांगितलं होतं की जेव्हा आत्मस्तुतीमध्ये माणूस मग्न होतो त्यावेळेस मात्र पुढचे सगळे सोपस्कर तो विसरतो, कारण त्याचं उद्दिष्ट काय आहे तो विसरून जातो. म्हणून काय होतं की आम्ही आमच्या नेत्याची चिकित्सा करताना स्टेजवर आला की नेत्याला हार तुरे फुलं आणि खोटी स्तुती करत राहतो. नेताही आमचा फुगून जातो. ऍक्च्युली नेत्याची स्तुती करायची नसते, परंतु आपल्यामध्ये प्रथा पडली की आपण त्याची स्तुती करतो. आणि म्हणून भगवंताने सांगितलं होतं की माझी स्तुती जर कोणी करत असेल तर तुम्ही त्या स्तुतीमध्येच मग्न व्हाल आणि तुमच्या पुढचं उद्दिष्ट विसरून जाल. भगवंताच्या स्तुतीमध्ये तुम्ही हरवून जाऊ नका, तर भगवंताच्या निंदेमध्ये क्रोधित होऊ नका. तुमचं जे उद्दिष्ट आहे, की काय उद्दिष्ट आहे, तर तुमच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं आणि बहुजनाच्या हितासुखा करता हे करणं. म्हणून माझ्या स्तुतीलाही भाळून जाऊ नका आणि माझ्या निंदेलाही भाळून जाऊ नका, कारण मी माझ्या ठिकाणी व्यवस्थित आहे. राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न, परंतु शैल ब्राह्मणाने केलेली स्तुती. इथे भंते नागसेन एक सुंदर उत्तर देतात. ते काय उत्तर देतात ते आपण बघूया. भिक्षू, जर कोणी माझी धर्माची किंवा संघाची स्तुती केली तर तेवढ्याने आनंदाने बेहोश होऊन जाऊ नका. असे जे तथागतांनी सांगितले ते यथार्थच आहे. तसेच शैल ब्राह्मणाने त्यांची वास्तविक प्रशंसा केली असता ते स्वतःच आनंद उभर झाले व आपल्या अंगाचे विशेष गुण दर्शवित म्हणाले की हे शैल, मी अलौकिक असा धर्मराजा आहे. धर्मानुसार मी या भूतलावर सदाचाराची सतत चक्रे फिरवित आहे. ती माझ्या वाचून दुसरे कोणीही कधी फिरवणे शक्य नाही. ही घटना देखील सत्य आहे. तथापि या दोन्हीपैकी पहिल्या विधानाचा
तथागताने धर्माचे खरे स्वरूप, धर्माचे सार व धर्माची लक्षणे सत्याला अनुसरून लोकांना कळावीत म्हणून सांगितले. यात धर्माचा स्वाभाविकपणा, सरसपणा, सत्यता आणि अस्सलपणा दर्शविला असून दुसऱ्या प्रसंगी शैल ब्राह्मणास ते सांगितले ते फायद्याकरता, कीर्तीच्या हव्यासापायी, पक्षपातीपणाने किंवा आपले शिष्यबळ वाढविण्याकरता नव्हे, तर या उलट अत्यंत ममतेने, करुणेने त्या 300 ब्राह्मण शिष्यांना धर्मज्ञान व्हावे व त्याचे कल्याण व्हावे याच उद्देशाने त्यांनी शैल ब्राह्मणास तसे सांगितले. फार छान. बनते नागसेन, आपण केलेला खुलासा मला एकदम मान्य झाला. बनते नागसेन सांगतात की राजा मिलिंदाला की राजन, भगवंताचे हे दोन्ही विधान खरी आहे. भगवंत पहिलं विधान कशा करता करतात, तर स्वाभाविकपणे धम्माचं आचरण करण्याकरता. कारण कुठलीही स्तुती मुग्धता ही घातक असते आणि म्हणून भगवंत सांगतात भिक्षूला की तुम्ही कुठल्याही स्तुतीला बळी पडता कामा नये. याच्यावरती एक युरोपियन शास्त्रज्ञ आहे, त्यांनी, तुम्ही जर कधी एक शब्द ऐकला असेल, नार्सिझन. नार्सिझनचा अर्थ काय? आत्ममुग्धता. ऍक्च्युली नार्सिझन हा शब्द कुठून आला, तर युरोपमध्ये एक नार्सिस नावाची देवता आहे. ते नार्सिस नावाची देवता ती एवढी आत्ममुग्धता आहे की त्याला त्याच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि म्हणून आपल्या सौंदर्यापुढे तो कोणालाही टिकू देत नाही किंवा आपल्यातच तो मुग्ध आहे की माझ्यासारखा सौंदर्यवान दुसरा कुणीही नाही. ज्याला आपण आपल्याकडे आत्ममुग्धता ह्या शब्दाला त्यांची ती देवता आहे. म्हणून इथे भगवंतांनी सांगितलं की आत्ममुग्ध होणं म्हणजे दुसऱ्यावरती अन्याय करण्यासारखं आहे. मीच मोठा आहे किंवा माझीच संकल्पना सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर ती युरोपमध्ये संकल्पना आहे. नार्सिस नावाची एक देवता आहे, त्याच्यापासून नार्सिझन हा शब्द निर्माण झाला, म्हणजे आत्ममुग्धता. त्या नार्सिसचा तो एवढा आत्ममुग्ध होता की त्याच्यावरती खूप लोक प्रेम करायची, कारण देखणा होता, देवता होता आणि देखणा होता, परंतु तो पुढच्याला भावच देत नव्हता. असंच तुम्ही परत एक शब्द ऐकला असेल, इको. इकोसिस्टम म्हणता की नाही तुम्ही? इको ही पण युरोपामधली अप्सरा आहे. इको म्हणजे आपण बोललेल्या शब्दाला परतून येणं, त्याला काय म्हणतात? इकोसिस्टम. नार्सिझन आणि इको, इको ही अप्सरा आहे. युरोपमध्ये आपल्याकडे कशा रंभा ह्या त्या आहेत, तशी इको ही काय आहे? अप्सरा आहे. आणि ही अप्सराच्या नार्सिझन नावाच्या देवावरती भाळते, परंतु तोही आत्ममुग्ध आहे, त्याला ती काही आवडत नाही, तो तिचा हेट करतो. आणि ती इको त्याच्यावरती एवढी आत्ममुग्ध होते की विचारता सोयी नाही, पण तो काही तिला भाव देत नाही. आणि म्हणून तो तिला शाप देतो की तुझ्या प्रत्येक गोष्ट कोणालाही समजणार नाही, फक्त शेवटचे शब्द समजतील. म्हणून आजही तुम्ही जर कुठं डोंगरात गेला तर काय म्हणतात? इको. वापस काय येतं? फक्त खाली तुम्ही खूप बोललेले तेवढे 2 शब्द वापस येतात, पूर्ण वाक्य नाही. आत्ममुग्धतेमध्ये म्हणजे आपण स्वतःला केलेल्या आहेत, मग त्या इकोचे फक्त 2च शब्द वापस येतात आणि ते इको आणि नार्सिझनचा काही ते मेळ बसत नाही. आणि म्हणून आत्ममुग्धता किंवा स्वतःवशाची स्तुती ही प्रत्येकाला आवडते आणि तो त्या इकोलाही भाव देत नाही, म्हणजे तिचा अपमान करतो. पण जेव्हा हा नार्सिझन एका तळ्यावरती पाणी प्यायला जातो तेव्हा स्वतःचीच प्रतिमा त्याला त्याच्यामध्ये दिसते आणि त्याने स्वतःची प्रतिमा कधी पाहिजे, कारण त्यावेळेस आरसा नावाची चीज नसेल ना. आणि जेव्हा तो स्वतःला त्या पाण्यामध्ये बघतो आणि मग स्वतःच्या प्रेमात पडतो, म्हणून त्याला म्हटलं आत्ममुग्धता. नार्सिझम हा शब्द कशातून आला की तो स्वतःवरती मोहित झाला आणि एवढा मोहित झाला की तो त्या पाण्यातल्या पाण्याला तोंड बाहेर काढलं की लुप्त व्हायचा. आणि म्हणून तो एवढा झाला की त्यांनी त्या इकोचा केलेला अपमान, तो नार्सिझम स्वतः आत्ममुग्धतेमध्ये लीन होतो. तो प्रसंग भगवान बुद्ध सांगतात की आपल्या आत्ममुग्धते म्हणजे आपल्या आत्मस्तुतीवरती कोणी भाळून जाता कामा नये. भिक्षू लोक तुम्ही जाऊ नका. ही संकल्पना युरोपमध्ये होती. युरोपमध्ये खूप पूर्वी आली, कारण ती पहिली बुद्धांनी मांडलेली होती. तर दुसरी शैल ब्राह्मणाचा प्रश्न आहे की शैल ब्राह्मण
भगवंताची स्तुती करतो. म्हणते नागसेन इथे सांगतात की भगवंत आपल्या स्वतःच्या फायद्याकरता ती स्तुती स्वीकारत नाही, तर पुढच्याला शहाणं करण्याकरता. आज भानगड काय होते की आपणही चुकीच्या माणसाच्या जाळ्यात सापडतो. भगवान बुद्ध सांगतात की धम्मचक्र फिरवणं, मी ह्या त्या धर्माचा राजा आहे, मी सांगितलेला धर्म हा माझ्याशिवाय दुसरा कोणी सांगू शकणार नाही. म्हणून भगवान बुद्धाला जेव्हा बोधित्व प्राप्ती होते त्यावेळेस त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की मी हा सांगू कुणाला, कारण हा धम्म एवढा सूक्ष्म आहे, लोकांना कळेल की नाही कळेल. आणि त्यावेळेच्या त्रिपिटकामध्ये की तो शक्र नावाचा राजा भगवंताला सांगतो की भगवंत आता खूप अनागोंदी माजलेली आहे आणि म्हणून तुम्ही धम्म न सांगता जाऊ नका, हे लोकांना धम्म सांगा. आणि भगवंत त्यावेळेस विचार करतात की मी कोणाला सांगू. आणि त्यांच्या पटला पुढे बरेचसे त्यांनी ज्या ज्या गुरुकडे त्यांनी शिक्षा घेतलेली असते त्या गुरु येतात, त्यातले काहीतरी मेलेले असतात आणि शेवटला ते पंचवर्गीय भिक्षूला आपला धम्म सांगतात. पंचवर्गीय भिक्षूला धम्म सांगण्याकरता जेव्हा ते जातात, दुरून भगवंताला बघताना ते पंचवर्गीय भिक्षू मनात काय ठरवतात की ह्या गौतमाला बोलायचं नाही, याची स्तुती करायची नाही. कारण का, तर यांनी अन्न सेवन करून धर्माचं उल्लंघन केलेलं आहे, तपश्चर्याचं उल्लंघन केलेलं आहे. पण भगवंत जसे जसे जवळ जातात तसे तसे यांचा संकल्प बुडतो किंवा ते विसरून जातात आणि ऑटोमॅटिक भगवंताचा आदर सत्कार करून त्यांना आसन बसायला देतात. आणि जेव्हा भगवंत सांगतात की मला बोधी प्राप्त झालेली आहे, स्वतः स्तुती केली की नाही, कशा करता केली की जर भगवंतांनी त्यांना सांगितलं नसतं तर त्यांनी ग्रहण करण्याची विनंती केली असती का. आणि म्हणून भगवंत इथेही सांगतात की शैल ब्राह्मणाच्या स्तुतीला भगवंतांनी का प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्या सोबत असलेले 300 शिष्य यांचा फायदा व्हावा म्हणून. आजही आपण एक साधी गोष्ट असते की तुम्ही औरंगाबादमध्ये बरेचसे डॉक्टर आहेत की नाही, पण जर आजारी पडलात तर तुमचा एक फॅमिली डॉक्टर आहे, त्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, तुम्ही त्याच्याकडेच जाता. एखाद्या त्याच्यापेक्षा मोठ्या डिग्रीचा डॉक्टर आहे, परंतु तुमची श्रद्धा तिथे असते आणि त्या श्रद्धेपोटी तुम्ही जाता. आणि ती श्रद्धा निर्माण व्हायला तुम्हाला एकदा तरी त्याचा गुण येणं जरुरी असतं. अशी श्रद्धा निर्माण होती का त्याच्यावरती की तुम्ही डॉक्टरकडे गेला तर त्याला पाहायला गोरा गोमटा श्रद्धा निर्माण झाली, असं होतं का, नाही होत. कारण पहिल्याने तुम्ही गेलात आणि तुमच्या आजारपणाला त्याने ठीक केलंय. का ठीक केलंय, एक तर त्यांनी औषध देऊन किंवा बोलून. मग भगवंताकडचं औषध काय होतं, तर त्यांची प्रवचन, त्यांना झालेली बोधी प्राप्त ती दुसऱ्याला सांगणं. आणि न सांगताच जर भगवान बुद्ध गेले असते तर तुम्हाला कळले असते का. म्हणून शैल ब्राह्मणांनी जी जी स्तुती केली ती ती भगवंतांनी सांगितले की हो मला सम्यक संबुद्धी प्राप्त झालेली आहे. बनते नागसेन सांगतात की ही आत्मस्तुती कशा करता स्वीकारलेली आहे की पुढच्या माणसाला श्रद्धाबळ प्राप्त व्हावं आणि त्यांना त्याचा फायदा व्हावा, याच्याकरता भंते नागसेन सांगतात की भगवंतांनी शैल ब्राह्मणाची स्तुती पण मान्य करून घेतलेली आहे. आणि म्हणून हे दोन्ही वाक्य भगवंताचीच आहेत. भगवंत भिक्षूच्या सभेमध्ये सांगतात की माझ्याविषयी कुणी स्तुती केली तर तुम्ही हुरळून जाऊ नका, तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. माझी कुणी निंदाही केली तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण मी ह्या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे गेलो आहे. मला स्तुतीने फरक पडत नाही आणि माझ्या निंदेनेही मला फरक पडत नाही. त्याचप्रमाणे शैल ब्राह्मणाने केलेल्या स्तुतीला उत्तर देताना भगवंताने त्याच्या होला हो मिळवलेली आहे. कारण पुढे बसलेल्या 300 भिक्षू 300 शिष्याचं भलं व्हावं याकरताच भगवंताने ती. म्हणून हे दोन प्रसंग दोन वेळचे आहेत आणि दोन्ही ठिकाणी ही भगवंताची वाक्य आहेत आणि दोन्ही ठिकाणी समर्पक असल्यामुळे इथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. आता दुसरा प्रश्न आहे अहिंसेचा. अहिंसेचा निग्रह. भंते नागसेन भगवान बुद्धांनी असे म्हटले आहे की कोणाचाही घातपात न करता आपसात प्रेमपूर्वक मिळून मिसळून गोडी गुलाबीने राहावे. या उलट असेही म्हटले आहे की जो शिक्षेस पात्र असेल त्यास शिक्षा द्यावी, जो सहकार्य देण्यास योग्य असेल त्यास सहकार्य द्यावे. बनते हातपाय कापणे, जिवे मारणे, कारागृहात टाकणे, हालाहाल करून मारणे किंवा देशाबाहेर हाकलून लावणे हाच ना शिक्षा देण्याचा अर्थ आहे. तथागताने असा आदेश द्यायला नको होता.
आणि ते देऊच शकत नाही, कारण त्यातील जर कोणाचाही घातपात न करता आपापसात प्रेमप्रवक मिळून मिसळून गोडी गुलाबीने राहावे असे म्हटले आहे, तेव्हा तेच तथागत असे म्हणूच शकत नाही की जे शिक्षेस पात्र असतील त्या शिक्षा द्यावी. समजा त्यांनी शिक्षा देण्याचा आदेश दिला असेल तर त्यांनी असे तरी म्हटले नसेल की कोणाचाही घातपात न करता आपसात सलोख्याने राहावे. हे सुद्धा कोंडीत टाकणारे असे कोडे आहे. आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या कोड्याची आपण उकल करून द्यावी व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा मार्ग मोकळा ठेवा. दुसरा प्रश्न आहे की भगवंत काय म्हणतात भिक्षूला, की सगळ्या भिक्षूंनी आपापसात गोडी गुलाबीने राहावं, एकमेकाला इजा पोहोचेल असं कुठलंही कृत्य करू नये. तेच भगवंत दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की जो अपराध करेल त्या अपराधाला अपराधाप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. मग राजा मिलिंद म्हणतो की दोन्ही वाक्य परस्पर विरोधी आहे. की भगवंत म्हणतात की आपापसात गोडी गुलाबीने राहावे, अपघाताने कोणाला इजा पोहोचू नये. जर असं भगवंत म्हणत असतील तर भिक्षा दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की शिक्षा अपराध्यास शिक्षा झाली पाहिजे. जर तो अपराधी शिक्षेस पात्र असेल तर त्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. आता जर आपण अध्यात्माच्या दृष्टीनेच गेलो तर सगळा जमाना जर चांगला झाला, अपराधच नाही केला कोणी, तर जेलची तरतूद असेल का? नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात की माणसाचा स्वभाव, कारण माणसाचा स्वभाव हा मनानुसार चालतो. प्रत्येकाचं मन हे वेगवेगळ्या यांनी चालत असतं आणि म्हणून मनावरची प्रक्रिया आहे. भगवंत म्हणतात की दोन गोष्टी आहेत की आपण होऊन तुम्ही कोणाचाही, कारण पहिलं सील दिलंय ना, पानातिपाता वेरमणी सिक्कापदं, म्हणजे कोणालाही इजा करू नका. दुसऱ्या ठिकाणी मात्र म्हणतात, कारण ह्याच गोष्टी त्या त्रिपिटकामध्ये कशा आल्या असतील की भगवंताचे नियम किंवा भगवंताचे विनय जशा जशा समस्या निर्माण होत्या तसे तसे विनय निर्माण करत केले. भगवंताचं हे वाक्य कशा करताय की जेव्हा वर्षावासामध्ये भिक्षू असते तेव्हा भगवंत सांगतात की आपापसात राहणं, आपापलं काम वाटून घेणं, छोट्यातली छोटी गोष्ट मोठ्यातली मोठी गोष्ट. आणि म्हणून भिक्षूच्या अपराधाला इथे भंते नागसेन सांगतात की हे भिक्षूला उद्देशून म्हटलेलं आहे की आपापसात गोडी गुलाबीने राहावं, एकमेकाचा विश्वासघात करू नये. कशाच्या उद्योग काय आहे तर त्यावेळेचे भिक्षू जेव्हा आपसात कामं करत होती किंवा आपसात विनय निर्माण होत होते, कुठल्याही भिक्षूचा विनय जर तुटला तर त्याला विनयानुसार शिक्षा असायची, त्याला पती मोक्ष म्हटल्या जायचं. आणि पती मोक्ष कशा करता निर्माण केलं होतं तर विनयामध्ये भिक्षू हा कुठेही कच्चा असता कामा नये. आणि म्हणून तो विनयशील असला पाहिजे, उद्धट नसावा, किंवा त्याला काय म्हणतात व्हायलन्सला काय शब्द आपण मारकुंडा म्हणता येईल, की म्हणजे रागीट नसावा भिक्षू, कठोर वाणीचा नसावा. आणि त्याकरता पतिमोक्ष प्रत्येक उपोषदाला, आता आजचा उपोषदाचा दिवस आहे, श्रामणेरा करता उपोषद हे पतिमोक्ष असायचं, ग्रहस्थाकरता पतिमोक्ष अष्टशील आहे. म्हणजे आजचा उपोषद जर ग्रहस्थानी पाळायचं तर तो अष्टशिलाचं पालन करतो. पण ते भिक्षू करता काय की भिक्षूने आपल्या नकळत जर गुन्हा झाला असेल तर स्वतः कबूल करायचा, तो बी कुठे आपल्या संघ नायकाच्या समोर, जिथे जिथे संघ असेल. मग त्या संघाची व्याख्या भगवंतानी 4 भिक्षू एकत्र आले की संघ निर्माण झाला. म्हणून उपसदाच्या दिवशी भिक्षूने काय करायचं, पतिमोक्ष करायचं. म्हणजे माझ्या हातून जर गुन्हा घडला असेल तर त्या संघामध्ये तो कबूल करायचा. आणि मग संघ नायक ठरवेल की त्याचा गुन्हा कुठल्या शिक्षेच्या लायक आहे. म्हणून भगवंताच्या विनयामध्ये भिक्षूच्या कुठल्याही शिक्षेला मृत्यूदंडाचा शिक्षा नाही. भिक्षूची सगळ्यात मोठी शिक्षा काय आहे तर त्याच्या अंगावरचं चिवर उतरणे आणि त्याला ग्रस्त जीवनात पाठवून देणे, ही मोठ्यात मोठी शिक्षा. म्हणजे ती तुमच्या फाशीच्याही पेक्षा भयंकर आहे भिक्षू करता. भिक्षूचं चिवर उतरणं म्हणजे त्याला एक प्रकारची फाशी देणं, म्हणजे त्याचं आयुष्य संपवलेलं आहे ना, एक प्रकारचं मरणच आहे. भिक्षू जीवन संपवलेलं आहे. आणि मग इथे राजा मिलिंद म्हणतो की शिक्षा म्हणजे अशी आहे का. भंते नागसेन आणि भिक्षूची शिक्षा आणि ग्रहस्थाची शिक्षा याच्यामध्ये फरक केलेला आहे. आणि म्हणून भगवंतांनी
भिक्षूला पतिमोक्ष कशा करता दिलेलं आहे की आपल्यामध्ये जर काही अपराध घडला, मग अपराध दोन प्रकाराने घडतात, एक जाणून बुजून आणि एक अनावधान. रस्त्याने चालतानाही जो विनय दिला होता भंतेची, भगवंताने काय सांगितलं भिक्षूला, रस्त्याने चालताना 4 फुटावर बघत चालायचं, इकडेही बघायचं नाही आणि इकडेही बघायचं नाही, 4 फुटावर. हा विनय आहे. आता त्याच्या लक्षात नाही येणार, इकडून जर कुत्र भुंकलं तर तो तिकडे बघणारच ना. तो म्हणेल का की नाही आता कुत्र येऊ द्या मला डसू द्या. आताच भिक्षूचा नाही, त्यावेळेचे मैत्रीवान भिक्षू होते, त्यांच्यावर कुत्र भुकतच नव्हतं, कारण एवढी प्राण्याच्या प्रती त्यांना मैत्री असायची. त्यांच्यावरती कुत्रे बित्रे भुकायचे नाही, प्राणी नाही. साप सुद्धा आहे, जर ते सूत्र म्हटलं तर भिक्षूजवळ साप पण येत नव्हते. म्हणून त्या भिक्षूला सांगितलेलं आहे की तुम्ही चुकूनही आपापसात आपल्या भिक्षूशी वैर पाळू नका किंवा त्यांना धोका देऊ नका किंवा त्यांना इजा पोहोचवू नका. परंतु भंते भगवंत दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की ज्यांनी अपराध केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे. हे वाक्य भिक्षूला कशा करता अपराध म्हटलाय की भिक्षूचा अपराध हा विनय तोडण्याला अपराध आहे. तोच ग्रहस्थाचा अपराध काय, खूनही करण्याचा अपराध आहे ना. आणि म्हणून एखाद्या भिक्षूने जर खून केला तर त्याला चिवर उतरणं हा त्यातला शिक्षा आहे. परंतु ग्रहस्थ जीवनाची, भिक्षूने खून केला म्हणून राजाला नाकारता येईल का की याला फाशी नको देऊ म्हणून? आताच्या लोकशाहीमध्ये जर एखाद्या भिक्षूने खून केलाय तर त्याला माफ करता येईल का? कारण भिक्षूच्या विनयातला अपराध आणि ग्रस्त जीवनातला अपराध हा वेगवेगळा आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की अपराध्याला अपराधाप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. मग भिक्षूचे अपराध कुठले आहेत? तर भिक्षूचे अपराध विनय तुटणं हा भिक्षूचा अपराध आहे. ग्रस्त जीवनामध्ये तुम्ही जाणून बुजून केलेले अपराध वेगळे आहे. मग पतिमोक्षामध्ये भिक्षू काय करतो? माझ्या नजरेत आलाय त्या दिवशी माझ्या हातून हा अपराध घडला. तो संघनायक ठरवतो त्याला काय शिक्षा द्यायची. शिक्षेचे प्रकार असायचे की मग त्या भिक्षू संघाच्या पंक्तीत बसू द्यायचं नाही. जर साधा असेल तर त्याला 8 दिवसाकरता कसं बसवायचं, बाजूला बसून जेवायचं. तो म्हणजे त्याला ते शिक्षा आहे ती वाटली पाहिजे. काही शिक्षा अशी होती की 10 दिवसाकरता त्यांनी आपलं स्नानगृह किंवा बाथरूम साफ करायचं, ह्या शिक्षा दिल्या जायच्या. आणि जर मोठाच अपराध असेल तर मग मात्र त्याला काही दिवसाकरता संघाच्या बाहेर जायला सांगायचं. ती शिक्षाग्रस्त जीवनामध्ये तडीपारीची आहे की नाही, की गावाच्या बाहेर तडीपार. ती संघामध्ये काय होत होती, भिक्षू संघाच्या बाहेर ठेवल्या जात होतं, त्याला म्हणजे विहाराच्या बाहेर असायचं किंवा संघाच्या बाहेर ठेवल्या जायचं. परंतु ग्रस्त जीवनामध्ये जर कोणाचा खून केला किंवा अपराध केला तर मग मात्र त्याला त्या अपराधाप्रमाणे सजा झाली पाहिजे. कारण विनयामध्ये भिक्षूनी कुठल्याही शारीरिक इजा करावा अशा विनयात आहेच नाही. त्याच्यावरतीच म्हणून पुढे चालून भगवान बुद्धाच्या नंतर जेव्हा भिक्षू बाहेर फिरायला लागले तेव्हा चोर त्यांना सतवायला लागले. कारण चोराकडे विनय नाही ना, भिक्षूकडे विनय आहे. भिक्षू चोराचा खून करू शकेल का? चोराला ती मर्यादा आहे का? भिक्षूचा खूनही करेल चोर आणि त्याच्याजवळच घेऊनही जाईल. आणि मग बुद्धाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, काय करायचं, भिक्षूने मारायचं का? आणि मग भिक्षूला तिथे प्रतिकार करण्याकरता जिडो कराटे नावाचा हा जो प्रकार आला तो बुद्धाची शिक्षा आहे तुमचं. म्हणून कायद्यामध्ये काय आलं, स्वसंरक्षण. स्वतःच्या संरक्षणाकरता पुढच्याला इजा झाली तरी त्याला माफ आहे, कारण तो माझं संरक्षण करता करता मी त्याला इजा पोहोचवली. अपराधाला आजही घटनेमध्ये किंवा कुठल्याही क्राईम कोडमध्ये स्वसंरक्षणाकरता तुम्हाला लढता येतं. म्हणून बंदुकीचा परवाना कशा करता दिला जातो, स्वसंरक्षणाकरता. दुसऱ्याला माराय करता दिला जातो का? नाही. बंदुकीच्या परवान्यामध्ये लिहिलेलंच असतं की माझ्या संरक्षणाकरता मी त्याचा उपयोग करेल. भिक्षूला काय सांगितलं होतं, जुडे कराटे कशा करताय, पुढच्याला माराय करतायत का, तुझ्या स्वसंरक्षणा करताय. बघा नियम बी कसे होते. भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की पुढच्याला मूर्छित करेपर्यंतच मारण्याची परमिशन, फोन करायची परमिशन भिक्षूला नाही. त्याला मूर्छित कर, निघून जा. आताही तुम्हाला बंदुकीचा परवाना कसा मिळतो, कमरेच्या खालीच गोळी मारायची असते की नाही, वर मारायची परमिशन नाही. कारण का,
खाली किती गोळी मारली तरी माणूस मरत नाही. तेच नियम आहेत. आणि म्हणून अपराध्याला अपराधाप्रमाणे शिक्षा. आणि म्हणून गोळीबार जर झाला तर इन्क्वायरी पहिली काय बघते की कमरेच्या वर गोळ्या लागल्यात का. कमरेच्या वर जर गोळ्या लागल्या असतील तर मग मात्र यांनी जाणून बुजून मारल्या. हाच नियम आहे तिथे. भगवान बुद्धाने त्यावेळेस जे सांगितलं की तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना जाणून बुजून दुसऱ्याला इजा होईल असं भिक्षूने कधी काही करू नये. आणि ग्रस्त जीवनामध्ये असताना जर तुमच्या अजून अपराध घडला असेल तर अपराधाप्रमाणे मात्र शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात राजा मिलिंदाला हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांनी वापरलेले आणि हे दोन्ही वाक्य त्यांचीच आहेत. आणि ती वेगवेगळ्या परिप्रेक्षमध्ये वेगवेगळ्या कारणाकरता वापरलेली आहे. याची 2 कारणं घडली होती की त्यावेळेस काय होतं, प्रशंसित राजांनीच कंप्लेंट केली होती भगवंताकडे की त्यावेळेस सैन्यामधले काही सैनिक पळून जायचे आणि दीक्षा घ्यायची. आणि मग राजाने भगवंताला तर काय बोलता येत नव्हतं म्हणून भगवंताकडे कंप्लेंट केली की माझं सैन्यच कमी व्हायला लागलं. लोक लढायचं नाही म्हणून तुमच्याकडे येतात आणि भिक्षू होतात. मला यातला अर्थ समजावून सांगा. आणि मग त्यावेळेस भगवान बुद्धाने आदेश दिला महाथेरो भिक्षूंना की सैन्यातल्या लोकांना दीक्षा द्यायच्या नाही. म्हणून जो आरोप केला जातो की नाही भगवान बुद्धावर की भगवान बुद्ध लोकांना शौर्य म्हणजे लढण्याचा काय म्हणता येईल त्यांना की लढण्याकरता उद्युक्त म्हणजे भगवान बुद्ध लढाऊ वृत्तीला डाऊन करतात. हा आरोप होता भगवान बुद्धावरती. आजही लोकांचा आरोप काय आहे की भगवान बुद्धाची एवढी शांतता त्यांनी निर्माण केली की लढाऊपणाच लोकांचा निघून गेला. ऍक्च्युली तो प्रसंग आहे. आणि इथे भगवंताचा हा प्रसंग आहे. राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला भंते नागसेनाने सांगितले की भगवंताने असं काहीच केलेलं नाही. भगवंताच्या संकल्पना खूप आहेत. आणि म्हणून भगवंताने 2 लोकांना दीक्षा देण्याला नकार केलेला आहे, एक सैन्याला आणि एक जीवकाला. कारण जो वैद्यकीय आहे म्हणजे एक प्रकारे लोकांना जगवणं आणि एक प्रकारे लोकांना मारणं 2 गोष्टी आहेत की नाही. सैन्य काय करतंय, मारायचंच आहे ना त्याला. फक्त इथे नैतिकता काय आहे की मी माझ्या देशाचं संरक्षण करताना लढतोय, मी आपणहून कोणावरही आक्रमण करत नाही. आणि म्हणून अशोकाने खूप लोकांचा आरोप आहे की सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवलं म्हणून हा देश गुलाम झाला. शस्त्र खाली ठेवलं नव्हतं. सम्राट अशोकाचा त्यांनी शस्त्र खाली ठेवल्यानंतर एवढा राज्य विस्तार झालेला आहे की ते युरोप पर्यंत पोहोचलेले आहे. कधी झालेलं आहे सगळं, त्यांनी शस्त्र खाली ठेवल्यानंतर. आणि त्यांचं वाक्यच ते की आता मी शस्त्राने जग जिंकणार नाही तर मी प्रेमाने जग जिंकेल. ह्याच गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या. भगवान बुद्ध कुठेही आताताई व्हायला सांगत नाही. प्रसेनजित राजाने जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा नियम बनवला की सैन्याला दीक्षा द्यायची नाही. जीवकांनी विनंती केली तेव्हा सांगितलं की तुला दीक्षा देता येणार नाही. कारण याच्या पाठीमागचा खूप मोठा विचार होता बुद्धाचा. दूरदृष्टी कशी होते की डॉक्टर जर दीक्षित झाले तर ह्या समाजामध्ये रोगावरती विलास करायला कोणी शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून ते क्षेत्र आहे की एक प्रकारचं पारमिता आहे, ती शुश्रूषा आहे ना. आता शुश्रूषा करत नाही तो भाग वेगळा आहे. आता दवाखाने कमर्शियल झालेत ना. कारण आता तुमचं काही छोटं जरी कारण असेल, आत्ताच उदाहरण आहे की आता जाहीर बोलणं मला वाटतं बरोबर नाही ते, पण आजकालच्या डॉक्टरना तुमचं एवढं जर असेल, आत्ताच्या ज्या प्रेग्नंट असतात, मला वाटतंय की 19व्या शतकामध्येही सीझर हा नावाचा प्रकार कधीच कोणाला माहिती नव्हता. बाया सुखरूप बाळंत व्हायच्या किंवा मृत्यूही पावायचे. परंतु आता जवळजवळ 70% प्रेग्नन्सी मध्ये सीझरच होतं. पारद्याच्या बाया बाळां झाल्या त्या बाळाला थंड्या पाण्यात बुचकळतात, पाठीवर बांधतात आणि निघतात पुढे. इथे तो डॉक्टर एवढा काही तुम्हाला कंजेस्ट करून टाकतो की 9 महिने आलं पाहिजे, बाळ आडवं आहे, बाळ उभं आहे, आतमध्ये ठीक आहे सगळ्या गोष्टी,
परंतु सेवाभावी वृत्ती लोप पावली आणि त्याला कमर्शियल स्वरूप निर्माण झालं. भगवान बुद्धाला काय अपेक्षित होतं, जीवकाला का दीक्षा देत नव्हते ते? कारण जीवक दीक्षित झाला असता तर कशाच्या मागे लागला असता? निर्वाणाच्या मागे लागला असता ना. कोणी त्याच्याकडे आला असता तो ध्यानस्थ असता. म्हणून भगवंतांनी सांगितलं की ज्याचं काम त्यांनी करावं तिथेही तुला तुझी पारमिता कंप्लीट होईल. आणि म्हणून सैन्यालाही सांगितलं की तुम्ही भिक्षू होता कामा नाही. जीवकाला माणसं जगवायला आणि सैन्याला नैतिकते करता माणसं मारायला, दोन्ही गोष्टी समानतेने केल्या. आणि म्हणून इथे विचारलेला प्रश्न आहे की भगवंताचा अहिंसेचा निषेध जरी असला, भगवंताचा निग्रह जरी असला, तरी भगवंत त्या अहिंसेला, कुठल्या अहिंसेला मान्यता देतात? तर भिक्षू संघामध्ये भिक्षुनी आपल्या विनयामध्ये कुठलाही विनय तुटू नये म्हणून भिक्षूला रक्तपात किंवा त्याला खून करण्यापर्यंतची परमिशन भगवान बुद्ध देत नाहीत. विनय तुटला तर त्याप्रमाणे शिक्षा आहे. परंतु ग्रस्त जीवनामध्ये ज्या ज्या बी शिक्षा आहेत त्या तुम्हाला भोगल्या पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना शिक्षा दिली पाहिजे. ह्या भगवंताचे दोन्ही वचनं खरी आहेत. आणि म्हणून बनते नागसेनाने राजा मिलिंदाला सांगितलं की नागसेन, तुम्ही जे कोड्यातले प्रश्न विचारता हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लागू असलेले प्रश्न भगवंतांनी भिक्षूला वेगवेगळ्या प्रकारे विनय बनवले, तेच ग्रस्त जीवनामध्ये असणाऱ्या लोकांकरता वेगळे सांगितले. आणि हे सांगणं त्या त्या वेळेला जरुरी होतं. आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न किंवा दोन्ही वाक्य भगवान बुद्धाचीच आहेत, ही कुठेही खोटी नाहीत. आणि त्यामुळे लोकांचं भलंच झालेलं आहे, नुकसान झालेलं नाही. म्हणून आजचे हे दोन प्रश्न आपण आज इथेच संपूया. बाकी पुढच्या रविवारी बघू.